देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली। मात्र पंतप्रधान म्हणून मोदींना मिळणारे वेतन किती, त्यांना कोणकोणत्या सोयी सुविधा मिळतात, चला तर मग जाणून घेऊया। मोदींनी यंदा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची वैयक्तिक मालमत्ता 3.2 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं। प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे उत्पन्न 2 स्रोतांमधून येते, एक म्हणजे पंतप्रधान कार्यालयातून मिळणाऱ्या पगारातून आणि दुसरे त्यावर मिळणाऱ्या व्याजातून। देशाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर असते। अशा जबाबदारीच्या कामासाठी पंतप्रधानांना दरमहा 1,66,000 रुपये पगार म्हणून मिळतो, म्हणजेच दरवर्षी सुमारे 20 लाख रुपये मिळतात। या वेतनामध्ये मूळ वेतन 50,000 रुपये असते, खर्च भत्ता 3,000 रुपये, तर संसदीय भत्ता 45,000 रुपये आणि 2,000 रुपये दैनिक भत्ता समाविष्ट आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या सुविधा मिळतात, तर पगाराव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक सरकारी सुविधा मिळतात। पंतप्रधान स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजी कडून सुरक्षा दिली जाते। याशिवाय अधिकृत दौऱ्यासाठी एअर इंडियावर एक विशेष विमान देखील मिळते। अधिकृत सरकारी निवासस्थानासह त्यांचे भाडे आणि घर खर्चही मिळतो, तसेच त्यांना भत्तेही मिळतात। पंतप्रधान केवळ मर्सिडीज बेंझ S650 आणि रेंज रोवर यासारख्या बुलेट प्रूफ गाड्यांमधून प्रवास करतात। या गाड्या AK-47 रायफलचा हल्लाही रोखू शकतात। पंतप्रधानांच्या निवृत्तीनंतर त्यांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी मोफत निवास, वीज, पाणी आणि अगदी एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाते।